पुन्हा एकदा मनापासून स्वागत करेन. युवा प्रभात विरुद्ध यंग बॉईज या दोन संघांमधलं मोठं युद्ध मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. गोलंदाज मार्कवरती संघाचा महत्वाचा गोलंदाज म्हणजेच प्रसाद शिर्के. सौ साधतही बाळासाहेब बोत्रे मॅडम या एंडकडून गोलंदाजी करत राईट ओव्हर द विकेट. येणारे पहिले 6 बॉल टाकताना आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर सकलेन काजी आणि त्याचबरोबर जफर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल. आपण पाहता एसके स्पोर्ट चॅम्पियन ट्रॉफी 2025 सीझन 2. पहिलाच बॉल सकलेन काझीनं अगदी पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय. चेंडू 1-2 का 4 सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स. वा, खरपोच समाचार घेतला पहिल्याच बॉलवरती. त्याचबरोबर जाऊया मैदानाकडे, कारण समोर आता गोलंदाज आपण पाहताय तर समोरच्या दिशेने प्रसाद शिर्केला गोलंदाजीसाठी पाठवलंय ना. तो गोलंदाजानं पहिला शॉट ऑफ लाईन टाकला होता. पॉइंटचा खाड सर्कलच्या आतमध्ये होता. याचा परिपूर्ण अंदाज होता फलंदाज सकलेन काझीला. तर आता क्षेत्ररक्षणामध्ये काय बदल केले ते देखील बघावे लागतील. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन्स म्हणजेच काय तर इथे एक्स्ट्रा रन्स आपण टाकताना प्रसाद शिर्के स्ट्रायकर बॉलर देखील आहे टीमचा. ऑलराऊंडर पद्धतीचा परफॉर्मन्स सादर करताना आपण त्याला पाहिलंय आणि त्याच परफॉर्मन्सचे आपण देखील या ठिकाणी अपेक्षा राहील टीमसाठी देखील. शॉट ऑफ लाईन यावेळेला चांगला स्ट्रोक आहे. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू मात्र 1 बॉल सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स मिळतील. सकलेन काझी ऑन फायर झालाय. कमालचे क्रिकेट आपण बघतो. यंग बॉईज अडखळ या संघाकडून सातत्याने क्रिकेट खेळत असताना ज्यावेळेला आपण एक मोठी अडखळ प्रीमियर लीग पाहिली होती, ती संपूर्ण स्पर्धेमध्ये सकलेन काझी या नावाची चर्चा आपण करत राहिलो होतो. आणि आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये स्वतःला झोकताना त्याला बघतोय. संघासाठी कॉन्ट्रीब्युशन देतोय. पुढचा बॉल असेल यावेळेला पुन्हा एकदा चेंडू गॅप मध्ये एक बार निकली तो निकल गई सीधा 4 रन. वाह, जबरदस्त फटकेबाजी. म्हणजे सुरुवात धमाकेदार केली. ज्याची सुरुवात चांगली त्याचा अंत चांगला होतो. हे आपण अनेकदा देखील पाहिलंय. मग कोणी असो, कारण सुरुवात तुम्हाला चांगली करावी लागेल. आणि ज्याचा स्वतःवरती स्वतःच्या मनगटावरती विश्वास आहे, ज्याचा स्वतःवरती विश्वास आहे, ज्याचा स्वतःवरती विश्वास असेल ना, मग जीवनाची सुरुवात तुम्ही कुठूनही करू शकता. मग क्रिकेटमध्ये देखील तसंच आहे. तुम्ही जर पहिल्या ओव्हरमध्ये जर डिफेन्सिव्ह खेळा किंवा अग्रेसिव्ह खेळा, दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज जर चांगली गोलंदाजी करेल ना, तर त्या क्रिकेटच्या मॅचला तुम्ही तिथूनच मात्र अगदी कमबॅक करून देऊ शकाल. पहिलं षटक इन प्रोग्रेस आहे, परंतु सकलेन काझी अगदी चेंडूला गॅप मध्ये खेळतोय. ओ, यावेळेला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक असेल. थोडासा फंबल झालाय. केवळ 1 रन्स मिळणार आहे. स्कोरबोर्ड आता पुढे सरकत असताना 14 रन्स स्कोरबोर्डवरती लागलेत. आणि या ओव्हरमधील शेवटचा एक चेंडू मात्र शिल्लक असणार आहे. या संपूर्ण स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसातील पहिलीच मॅच युवा प्रभात विरुद्ध यंग बॉईज. यावेळेला जफरच्या बाट मधून वाह, काय देखना स्ट्रोक आहे. चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून सर दन करत सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स. षटक क्रमांक 1 चा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या विदाउट लॉस 18 रन्स. 18 रन्स 1 ओव्हर नंतर यंग बॉईज अडखल.
चला लवकरात लवकर विखुरलं जा, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. अवली मुकादम या एंडकडून गोलंदाजी करताना आपण पाहूयात. तिथे गोलंदाजी ट्रॅक वरती अभय पवारला गोलंदाजी दिली जाईल. गोलंदाजीसाठी त्याला 5 रन केले. मागच्याच ओव्हर मध्ये घनागती प्रहार करताना आपण फलंदाजांना पाहिलंय. दुसऱ्या बाजूला सकलेन काझी होता तर एका बाजूला जफर. राऊंड द विकेट बॉल. हो यावेळेला पहिलाच बॉल लॉंग ऑन. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू वन बाउंस जाईल सीमारेषेच्या बाहेर. वा 4 रन. याच फटक्यांची आवश्यकता देखील आहे टीमला, कारण सुरुवात पासून इथे सकलेन आक्रमक झालाय. म्हणजे सुरुवातीचा जो बॉलर होता प्रसाद त्याच्यावरती तुटून पडला. 6 बॉलमध्ये तब्बल 18 रन्स काढले. त्या ओव्हरची सुरुवात चौकाराने होती आणि त्या ओव्हरचा अंत देखील चौकारानेच केला होता आणि या ओव्हरची सुरुवात देखील चौकारानेच केली आहे. ही स्ट्रेंथ आहे सकलेन काझी फलंदाजाची. छोटा सनीचा खेळाडू, परंतु कारनामे मात्र यंग बॉईज आडकड या टीमसाठी मोठे राहिलेत. पुढचा बॉल टाकला जाईल. अगदी त्रिफळाची उद्ध्वस्त करून टाकले. तैस नैस केले. फर्निचर डिस्ट्रॉय झाले. फलंदाज बाद. नंबर 3 वरती आता नाझिमला पाठवलं जाईल, कारण मागच्याच बॉलवरती त्रिफळाशीत सरळ यष्टी उद्ध्वस्त करून टाकले होते. असं वाटलं होतं की हा या बॉलला देखील मोठा तो स्ट्रोक येऊ शकतो, पण तो तसं नाहीये. अमेय पवारकडे देखील प्रचंड अनुभव राहिलाय. त्याच्या गोलंदाजीवरती स्वतःचा विश्वास खूप राहिलाय आणि तेच तुम्ही पाहिलंय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. डीप मिड विकेट देखील लावलाय. ही फिल्डिंगची पोझिशन असेल पॉइंटला क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये. फाईन लेग आहे. त्याचबरोबर थर्ड मॅन सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड शॉर्ट लेग. त्यानंतर मिड ऑफ अशा प्रकारची क्षेत्ररक्षणाची पोझिशन आपण बघतोय. इथे देखील लोअर फुल टॉस बॉल असेल. चेंडूला अगदी सन्मानजनक हँडल केले नाझिमना. मागचाच बॉल जसा टाकला होता, फक्त मागच्या बॉलला थोडा पेस जास्त होता. या बॉलला थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलंय. वलीम मुकादम या एंडकडून गोलंदाजी करताना आपण गोलंदाजांना देखील पाहतोय. अभय पवार आतापर्यंत प्रभावित करणारी कामगिरी करतायत. तर दोन्ही टीमकडे अगदी तंत्रशुद्ध फलंदाज. समोर जफर आहे. अक्रॉस द लाईन खेळायचं आहे जिथे बॅट बॉलचा संपर्क नाहीये. अंपायरचा इशारा इथे व्हाईट बॉलचा येईल. एक्स्ट्रा रन्स देखील पाहायला मिळतील, कारण ज्या वेळेला तुम्हाला एक्स्ट्रा रन्स मिळतील त्या वेळेला संघ कुठेतरी चांगला एक स्कोर करण्याच्या उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला असतो आणि तिथे रनचा इजाफा देखील होत राहतो. शॉर्ट ऑफ लेंथ यावेळेला पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलंय. आणि 2 रन्स वेगानं कंप्लीट करताना आपण पाहिलेत.
जफर आता कुठेतरी आता सांभाळून खेळताना दिसतोय. मोठे अग्रेसिव्ह स्ट्रोक येत नाहीयेत, मोठे फटके पाहायला मिळत नाहीयेत. हालाकी हे षटक देखील पॉवर प्लेचं आता थोडेसे विचार बदललेत आणि बाजू देखील बदलले. ज्यावेळेला राऊंड द विकेट बॉलिंग करत होता, आता याच एंड कडून ओव्हर द विकेट बॉलिंग करताना पवारला पाहताय. इथे रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, थोडंसं बॅकफुटला देखील आला होता. बॅटबॉलचा संपर्क नाहीये, त्या गतीला बीट होताना जफरला आपण पाहताय. तर अमेय पवारची काय कमालची गोलंदाजी, चेंज द पेस म्हणजे थोडासा गतीमध्ये परिवर्तन करतोय. प्रत्येक बॉल व्हेरिएशन आहे, हेच महत्वाचं असतं. म्हणजे तुमच्याकडे पेस असून फायदा नाहीये, तुमच्याकडे अगदी तुम्हाला गतीमध्ये परिवर्तन करता आलं पाहिजे. जोरदार अपील केली आहे श्रीराम जालगावकर याच्या माध्यमातून, मोठी अपील केली आहे. 26 लॉस ऑफ 1, 26 रन्स 2 ओव्हर नंतर कमालची गोलंदाजी. आणि त्याचबरोबर आमचे परम मित्र सोहेल नांदगावकर देखील थायलंड वरून स्पर्धा पाहत आहेत. आमचे चांगले परम मित्र आहेत दी व्हॉइस ऑफ सोंडेगर, ते थेट आता थायलंड मध्ये आहेत. तो तिथून ती स्पर्धा पाहत आहे. सोहेल, तुमचं देखील आम्ही स्वागत करतोय. दापोलीला तो देखील हिंदी क्षेत्रातील एक बुलंद आवाज राहिलाय आणि ते सोहेल देखील या संपूर्ण स्पर्धेचा आनंद थायलंड मधून घेत आहेत. सोहेल, पुन्हा मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर फॅक्ट मुकीद यांना आपण देखील बघतोय, त्यांचं देखील आपण स्वागत करूयात. तौफिक बुरंडकर सर यांनी देखील या संपूर्ण स्पर्धेसाठी मकबूल बुरंडकर यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत, जे का या स्पर्धेचे ऑफिशियल आहेत. त्याचबरोबर खालिद खान यांनी देखील येस काही बात त्यांचे देखील मॅच असणारच आहे. कोण बॉयशी टेनिस क्वालिटी, गुड बॅटिंग, सक्लेंट काझी, येस ॲब्सोल्युटली सगळ्यांचं स्वागत करूयात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण मिथुन मस्कर यांना पाहताय. षटक क्रमांक 3 त्यांच्या माध्यमातून हँडल केलं जाईल. तर समोर मात्र आपण पाहायला गेलं तर सौ साधनाताई बाळासाहेब बोथरे मॅडम या एन कडून गोलंदाजी केली जाईल. आमच्या मार्गदर्शका देखील आहेत आणि दापोली नगरपंचायतच्या नगरसेविका महोदया आहेत. त्या एन कडून गोलंदाजी करताना आपण पाहतोय मिथुन मस्कर असतील. हो, चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूला येतोय आणि फलंदाज मात्र नाझिमला खेळणं खूप कठीण चाललंय. चेंडूचा तुम्हाला या ठिकाणी थोडासा अभ्यास देखील करावा लागेल. मिथुन मस्कर सर, आपण गोलंदाजी मार्कवरती दापोलीच्या पोलीस प्रशासनामध्ये कार्यरत असणार हे व्यक्तिमत्व आता क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये देखील अग्रेसर होताना आपण पाहताय. ओ, यावेळेला काय बॉल टाकलाय, या चेंडूची चर्चा मात्र आता अगदी सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात होईल. काय जबरदस्त चेंडू आपण बघताय. फलंदाज अक्कबक्क राहिलाय. नजीम सरळ मैदानाच्या बाहेर जाईल. विकेट नंबर 2, यंग बॉयज अडखल. चला, त्याचबरोबर इबाद रखांगे यांच्याकडून देखील एक मोठी कमेंट आली आहे. सो इबाद, तुमचं देखील मनापासून आम्ही स्वागत करतो सकाळच्या सत्रामध्ये. आणि इरफान तांडेल सुपर अकिबाई SK स्पोर्ट्स बेस्ट, येस ॲब्सोल्युटली
कारण आपल्या सर्वांचं एक आवडीचं आणि महत्वाचं चॅनल म्हणजे स्पोर्ट्स स्ट्रीम आहे. स्पोर्ट्स स्ट्रीम हे चॅनल आपण बघतोय दापोलीतील एक नामवंत चॅनल मधलं एक अग्रेसर असणारं चॅनल आणि आमच्या सर्वांचं अगदी आवडीचं चॅनल म्हणजे स्पोर्ट्स स्ट्रीम. अकिबाई चिपळूणकर आणि संपूर्ण टीम आपल्या दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये पोहोचलेली आहे. त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक कादिरभाई तरेंचं आगमन. कादिरभाई प्लीज वेलकम असं नसतो आपण. आणि त्याच्यानंतर आमचे परम मित्र आहेत साईराजी देसाई सर, यांचं देखील मनापासून स्वागत आम्ही करतोय. आणि या संपूर्ण स्पर्धेतलं पहिलं मेडल षटक आपण मिथून मस्कर सर यांच्या माध्यमातून एकदा जोरदार टाळ्या होते सरांसाठी. खरंच खूप सुरेख गोलंदाजी, एक विकेट देखील त्याच्यामध्ये आणि संजू सॅमसनच्या चेहऱ्यावरती हसते नेहमीच राहील कारण मिथून सरांची कमालची गोलंदाजी आहे. आणि त्याचबरोबर षटक क्रमांक 3चा खेळ समाप्त. 26 लॉस ऑफ 2 विकेट्स. क्रमांक 4चं षटक आता वलीमभाई मुकादम या एंडकडून गोलंदाजी करताना आपण पाहतोय. तर समोर गोलंदाज जामे पवार याच एंडकडून गोलंदाजी करेल. जफर अजून आहे. पहिला लोअर फुल टॉस टाकलाय. चेंडू ऑन डिपेंड विकेट क्षेत्ररक्षक असेल. सुरेख क्षेत्ररक्षण संजू सॅमसनच्या माध्यमातून चांगला रॉकेट थ्रो आहे. धावचीतची संधी बनू शकते का आणि फलंदाज बाद होणार आहे. बाहेर जावं लागेल. आणि नक्कीच जर पाहायला गेलं तर सुरेख क्षेत्ररक्षण संजू सॅमसनच्या माध्यमातून जो रॉकेट थ्रो केला गेला, धावशीत केलं फलंदाजाला. नवीन फलंदाज यंग बॉईज फैसलला पाठवले गेले. यंग बॉईज अडखलचा एक बलाढ्य संघ राहिलाय. अझर सारखा कॅप्टन त्या संघामध्ये खेळताना दिसतोय. अजून अझर येणं बाकी असेल कारण अझरकडे ते पोटेन्शियल राहिलंय. आणि अझरचा जो ट्रेडमार्क शॉट आपण पाहतो, जो नो लुक शॉट आहे, आपण सातत्यानं पाहिलेला आहे. म्हणजे एक मोठं क्रिकेटर राहिलाय तो. यंग बॉईजचा महत्वाचा खेळाडू आहे अझर. राऊंड द विकेट बॉलिंग असेल. जफर तयार. शरीरापासून थोडस दूर करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक चतुर दिसत आहेत. वा कमालचं यष्टीरक्षण शैलू जालगावकरच्या माध्यमातून. इथे चेंडू पडल्यानंतर खाली बसतोय. वा इथे आणि आपण
आणि ज्या खेळाडूची चर्चा आपण करत होतो तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतोय. आझर परकार तुमच्या स्क्रीनवरती दिसेल. चाललाय कॅप्टन कूल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. बघा या खेळाडूची चर्चा करत होतो. क्रमांक 6 वरती त्याला पाठवलंय आणि आपण म्हणतो बेस्ट फिनिशरची एका टीम मध्ये गरज असते तो फिनिशर मैदानाच्या आतमध्ये आलाय. तर दुसऱ्या बाजूला अमेय पवारने आणि घणाघाती गोलंदाजी केली. समोरच्या फलंदाजांना जखडवलंय आणि जखडवत असताना आता मात्र रन देखील वनडे नाहीत. मागचं षटक मिथुन मस्कर सरांचं जिथे त्यांनी संपूर्ण स्पर्धेतलं पहिलं वनडे षटक ज्याच्यामध्ये एक विकेट देखील सामील आहे असं षटक या स्पर्धेला आपण बघतोय. इथे पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. अंपायरकडे दाद मागतायत. वन बाउन्सचा इशारा दिला गेलाय. गोलंदाज मात्र वन बाउन्सर बॉल तिखट बाउन्सर पहिलाच कुठेतरी जर पाहिलं गेलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 18 रन्स होते. त्याच्यानंतर फक्त 8 रन्स आले आणि षटक क्रमांक 3 संपूर्ण मेडन गेलं. अक्रॉस लाईन क्षेत्ररक्षक आहे परंतु धाव मिळणार नाहीये. सुरेख क्षेत्ररक्षणाचा नजारा आपण बघतोय. जणू काही चेंडूला अगदी मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. फाईनचा क्षेत्ररक्षक शॉटला तैनात आणि यष्टीरक्षक आपण ओ यावेळेला चांगला स्ट्रोक आता नाहीये. एक बार निकली तो निकल गई. सीधा 4 रन. मी का सांगितलं बेस्ट फिनिशर यंग बॉईजचा कोण असेल तर अझर परकार. आणि स्कोर बोर्ड मात्र आता पुढे सरकत असताना 4 ओव्हर नंतर 31 लॉस ऑफ 4 विकेट्स यंग बॉईज अडखल. चला गोलंदाजी मार्क वरती आपण पाहायला गेलं तर पोलीस प्रशासनातील एक मोठे नाव म्हणजे आपण पाहताय तर दिलीप नावाले सर. पहिलाच बॉल टाकलाय यावेळेला दिलीप नावाले सर यांच्यावरती घणाघाती प्रहार ओ सीधा 6 रन षटकार. फैसलच्या बॅट मधून आपण जर पाहिला तर षटकार आलाय दिलीप सर यांच्यावरती. तो तुटून पडला पहिल्याच बॉल वरती. चेंडूला सरळ मात्र हवाई यात्रेवरती पाठवलं विनामूल्य. तिथे तिकीट देखील घेतलं नाही आणि सरळ षटकार ठोकला. तो विकेट पुन्हा एकदा फैसल तयार असेल दिलीप गोलंदाजी मार्कवरती. येथे आपण जर पाहायला गेलं तर वाईट +1 टोटली रन्स मात्र मिळून जातील. आता स्कोर बोर्ड आता पुढे सरकेल.
त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर दापोलीचा एक बुलंद आवाज तेजस पवार देखील काही वेळातच या स्पर्धेचा आनंद घेताना दिसू शकतील. आता अझर परकार संघाचा महत्वाचा फलंदाज आहे. यंग बॉईजचा स्टार खेळाडू ओसवी चिटखायचा आहे आणि हे कुठेतरी ट्रेडमार्क स्ट्रोक आहे त्या अझरचे. हेच फटके खेळण्यासाठी ओळखला देखील जातो आणि सातत्याने असेच फटके त्याला खेळणं पसंत करतो तो. मोठे स्ट्रोक खेळणं पसंत आहेत. स्कोर बोर्ड 39-39 या आकड्यावरती सरळ बॅटनं मोठे स्ट्रोक येतील का, कारण समोर गोलंदाजच्या मार्कवरती दिलीप नावाले सर आहेत. काय कमबॅक केलाय, ही तर स्पेशालिटी राहिली दिलीप सरांची. इथे उद्ध्वस्त करून टाकलेत. क्लीन बोल्ड. अझर परकार बॅक टू द पवेलियन. 39. अनिस काझी मैदानाच्या आतमध्ये मिस्टर AK-47. अनिस काझी AK-47. इथे चांगला स्ट्रोक आहे. शतरक्षक ऑफला ड्राईव्ह केलाय. फंबल आणि या बॉलवरती देखील 2 रन्स मिळून जातील. स्कोर बोर्ड आता पुढे सर्कल 41 आकड्यावरती. भारंबे साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांचं पुन्हा एकदा स्वागत आम्ही करू. सकाळच्या सत्रामध्ये पहिलीच मॅच मैदानाच्या आतमध्ये युवा प्रभात विरुद्ध आज सामना मात्र यंग बॉईज या टीम मध्येच्या विरोधामध्ये चाललाय. ऑफस्टम्पच्या थोडीसा बाहेरचा बॉल एक्स्ट्रा रन्स मिळेल. हो, इथे धावचीची संधी बनू शकली असते, परंतु शैलू जालगावकर बघा या ठिकाणी कंट्रोल मध्ये दिसले नव्हते. थोडेसे दुखापतग्रस्त दिसत आहेत. थोडेसे दुखापतग्रस्त दिसत आहेत. यष्टीच्या वागा आहेत. शेवटचा एक बॉल फर्स्ट इनिंग मधील 43 रन्स. शेवटचा बॉल फैसल तयार आहे. या बॉलला देखील आक्रमकतेने खेळले गेले. चेंडू जाईल वन बाउंड सीमारेषेच्या बाहेर. 4 रन्स मिळतील. षटक क्रमांक 5 चा खेळ देखील समाप्त झालाय. स्कोरबोर्ड 47 लॉस ऑफ 5. जिंकण्यासाठी 30 बॉल मध्ये 48 धावांची आवश्यकता आहे. चेंडू असतील 30, धावा बनवायच्या आहेत 48.
चला गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. प्रभात या संघासमोर नक्कीच चांगला सामना रंगेल. दोन्ही संघ अगदी नावाजलेले संघ आहेत. दोन्ही संघ एक मजबूत दावेदार आहेत या स्पर्धेमधील. बिग बॅटल रंगेल. 48 धावांचं टार्गेट सेट केलंय युवा प्रभात संघासाठी. बॅटर मैदानामध्ये येत आहेत अक्षय मांडवकर. अक्षय मांडवकर आणि सोबत प्रसाद शिर्के, दोन सलामीचे वीर आपण मैदानामध्ये पाहतोय. युवा प्रभात दापोली संघासाठी ओपनिंग करण्यासाठी येत आहेत. 48 धावांचा पाठलाग करायचा, एक यशस्वीरित्या पाठलाग करायचा असेल तर नक्कीच चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी असेल या दोन फलंदाजांवरती. आपण सर्व पाहतोय एस के चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 2 स्पोर्ट्स स्ट्रीम या लाईव्ह स्ट्रीमिंग चॅनलवरती तुम्ही या सर्व स्पर्धेचा आनंद घेताय. दुसरा दिवस आहे स्पर्धेचा. दुसऱ्या दिवसातील अगदी सकाळच्या सत्रामधील पहिलाच सामना युवा प्रभात आणि यंग बॉयज अडखल या दोन संघांमध्ये बिग बॅटल रंगतंय. एक इनिंग इथे समाप्त झाली. एका इनिंगमध्ये यंग बॉयज अडखल संघाने 48 धावांचं पहिल्या इनिंगमध्ये टार्गेट सेट केलंय. तसेच आमचे सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व विलासजी मोरे सर यांचं देखील इथे आगमन झालंय. साहेबांना विनंती असेल तसेच हाफिजजी रखांगे सर यांचं देखील इथे आगमन झालंय. सरांना विनंती असेल आपण मुख्य मंचावर बसून या पूर्ण मॅचचा आनंद घ्यायचा आहे. तसेच सर्वांचं या दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरती एस के चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मी सर्वेश पटेकर तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. इथे सामन्याला सुरुवात झाली. पहिला चेंडू फेकला गेला होता. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण बॉलर बघू शकाल यंग बॉयज संघाचा रियान. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाला. जर विचार केला पहिल्या इनिंगचा तर चांगली फटकेबाजी आपण पाहिली होती. पहिल्या 2 षटकांमध्ये नक्कीच चांगली धावसंख्या उभारली होती. त्याच्यानंतर मिथुन सरांचं ते मेडन षटक आलं होतं ज्यामध्ये एक विकेट देखील प्राप्त केली होती. तिथे कुठेतरी मोमेंटम गमावला यंग बॉयज संघाने आणि त्याच प्रकारची गोलंदाजी देखील आपण चांगल्या पद्धतीची पाहिली युवा प्रभात दापोली संघाकडून. इथे अक्षय मांडवकरने हलक्या हाताने ऑफ साईडला पुश केलं होतं चेंडूला. कव्हरच्या रिजनमध्ये एक धावून काढली जाते. या एका धाव्याने स्वतःचं व संघाचं देखील इथे खातं ओपन होतंय. तसेच स्ट्राईक रोटेट देखील होते. आता स्ट्रायकर एंडला प्रसाद शिर्के असतील ऑन द स्ट्राईक. प्रसाद शिर्के आणि अक्षय मांडवकर नक्कीच एक या दोघांवरती महत्त्वाची जबाबदारी असेल. 48 धावांचा टार्गेट सेट केलाय. समोर अगदी ताकदीचा संघ आहे. त्या संघामध्ये नक्कीच चांगल्या प्रकारचे गोलंदाज आपण पाहू शकाल. यंग बॉयज या संघामध्ये चांगल्या प्रकारचा गोलंदाजी अटॅक आहे त्यांचा. इथे फिल्डिंगमध्ये काहीसे चेंजेस केले जात आहेत प्रसाद शिर्केसाठी. रियान यावेळी नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं गेलं होतं. नक्कीच अमित बिनसरांनी ते लेग बायची धाव घोषित केली या चालू सामन्याच्या ऑफिशियल्स म्हणून आपण पाहू शकाल. अमित बिन सर आणि मकबूल सर या संपूर्ण सामन्याचे ऑफिशियल्स आपण पाहतोय. चांगल्या प्रकारची अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहिली. अक्षय मांडवकर आला ऑन द स्ट्राईक. इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. लाऊड अपील केली जाते मैदानामध्ये.
मात्र पंच तिथे अपील फेटाळून देत आहेत. चांगल्या प्रकारचं कमबॅक केलंय, चांगल्या प्रकारची सुरुवात करून दिली. आतापर्यंत जर विचार केला रियानाच्या गोलंदाजीचा तर कुठेतरी जखडून ठेवलंय. पहिलं षटक असेल, पॉवर प्लेचं षटक आहे, पहिल्या षटकामध्ये नक्कीच मोठे फटके खेळण्यापासून कुठेतरी वंचित ठेवलंय. यावेळी देखील डॉट बॉल येतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण सातत्याने पाहतोय रियानाच्या माध्यमातून. नक्कीच चेंज ऑफ पेस मध्ये व्हेरिएशन करतो या खेळाडू आणि व्हेरिएशन करून कुठेतरी समोरच्या संघातील फलंदाजांना नक्कीच कुठेतरी बीट करतोय. पुढचा चेंडू असेल रियानाचा. यावेळी ओव्हरपिच चेंडू होता, नक्कीच चांगल्या प्रकारे स्ट्रोक खेळला होता. चांगल्या प्रकारे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण देखील आपण पाहिलं रियानाच्या माध्यमातून. नक्कीच हे षटक काय षटक पाहिलं आपण. नक्कीच 48 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलाय आणि नक्कीच चांगली सुरुवात करण्यापासून कुठेतरी वंचित ठेवलंय. षटक क्रमांक 1 चा जर विचार केला तर फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात रियानने. चांगल्या प्रकारे सुरुवात करून दिली आपल्या संघाला, नक्कीच यंग बॉयज अडकल्या संघाला. युवा प्रभात दापोली संघाची धावसंख्या होते एका षटकाच्या समाप्तीनंतर 2, लॉस ऑफ 0 विकेट. चला यानंतर आजच्या दिवसातील दुसरा सामना लगेचच खेळवला जाईल. दापोली 11 आणि कोण बॉयज या दोन संघांमध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉस सोडवण्यासाठी कॉम्बॉक्समध्ये यायचं आहे. दापोली 11 वर्सेस कोण बॉयज, बोथ कॅप्टन्स. चला या आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने टॉस सोडून लगेचच घ्यायचं आहे. इथे दुसरं षटक आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. सकलेन काझी आपण याला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतोय. फलंदाजीसाठी नक्कीच चांगल्या प्रकारे कॉन्ट्रीब्यूट केलं होतं आपल्या संघासाठी. आता मात्र गोलंदाजीसाठी पाचारण केलं जात आहे. दुसरं षटक असेल, पॉवर प्लेचं षटक असेल. ही पहिल्या षटकामध्ये नक्कीच कुठेतरी प्रेशरमध्ये टाकले समोरच्या फलंदाजांना. प्रसाद शिर्के आणि अक्षय मांडवकर दोन्ही फलंदाजांना अगदी मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवलं होतं रियानने. मात्र फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या त्या पहिल्या षटकामध्ये. चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली होती. त्याच प्रकारची गोलंदाजी सकलेनाच्या माध्यमातून देखील अपेक्षित असेल यंग बॉयज अडकल या संघासाठी. स्ट्रायकर एंडला फलंदाज प्रसाद शिर्के. मोठे फटके खेळावे लागतील. यावेळी ओव्हर द कव्हर्स फटका खेळलाय, चेंडू बीट करून जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. प्रसाद शिर्केच्या बॅटमध्ये होतो या इनिंग मधील पहिला चौकार. नक्की चांगल्या प्रकारे स्ट्रोक खेळला होता प्रसाद शिर्के आणि ओव्हरपिच चेंडू होता आणि त्या चेंडूचा अगदी पुरेपूर समाचार घेतलाय. चांगल्या प्रकारे सुरुवात करून दिली या दुसऱ्या षटकाची. 4 धावाने या ओव्हरची सुरुवात झाली. यावेळी देखील अलॉंग द कार्पेट फटका खेळलाय. तिकडे स्वतः एसटी रक्षक आहेत परमार सर यांच्याकडून थोडीशी मिसफीड आपण पाहतोय. अजर स्वतः कॅप्टन असतील, त्यांच्याकडून थोडीशी फंबलिंग आपण पाहिली होती. चांगली रनिंग तिचकीच आपण पाहतोय. अक्षय आणि प्रसाद या दोन फलंदाजांमध्ये चौकार आला होता. त्याच्यानंतर दुहेरी धावून काढली गेली. 2 चेंडूंमध्ये आतापर्यंत 6 धावा जमा केल्यात आपल्या संघामध्ये. यावेळी बीमर पद्धतीचा चेंडू टाकला, रनआउटचा चान्स होऊ शकतो. मात्र तिकडे नक्कीच बॅकअप उपलब्ध नव्हतं. इथे त्याचाच फायदा घेत आणखीन एक धावून काढली जाते. थोडंसं इथे डिस्टर्ब झाला यंग बॉयचा संघ. भीमर पद्धतीचा चेंडू होता, नक्कीच त्या चेंडूवरती 2 धावा धावून काढल्यात. 1+2 अशा एकूण 3 धावा भेटतील या चेंडूवरती. आणि पुढचा चेंडू अर्थातच फ्री हिटचा चेंडू देखील असेल. जर या षटकाचा विचार केला तर कुठेतरी नक्कीच पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. त्याच्यानंतर गोलंदाज सकलेन कुठेतरी प्रेशरमध्ये दिसतोय. फ्री हिटचा चेंडू असेल
या पुढचा चेंडू प्रसाद शिर्के बघावं लागेल फ्री हिटच्या चेंडूचा कशा प्रकारे समाचार घेत आहेत. सकलेण्याचा फ्री हिटचा चेंडू प्रसाद शिर्के ऑन द स्ट्राईक. यावेळी पूल बना सक्सेसफुल. कोणताही क्षेत्ररक्षक डीप मध्ये अवेलेबल नसेल. चेंडू जातोय वन बाउन्स बॉर्डर सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. प्रसाद शिर्के ऑन फायर. नक्कीच क्रिकेटच्या मैदानावरती आपण पाहतो की तुम्हाला विजय जर मिळवायचा असेल तर तुम्हाला संघर्ष करावा लागेल. कारण संघर्ष हा जितका रडवतो तितकाच तुम्हाला घडवत देखील असतो. पहिल्या षटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 2 धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. या षटकाची सुरुवात चौकार्याने झाली आणि नक्कीच जो मोमेंटम भेटला होता पहिल्या चेंडूवरती तो मोमेंटम इथे कॅरी ऑन केला जातोय प्रसाद शिर्के यांच्या माध्यमातून. यावेळी बॅट स्लाइस झाली हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आणि कॅच आउट. स्वतः फॉलो थ्रू मध्ये नक्कीच चांगल्या प्रकारे कॅच पकडली सकलेण्याने. प्रसाद शिर्केची मोठी विकेट आपल्या संघासाठी प्राप्त केली. प्रसाद शिर्के बॅक टू द पेव्हिलियन. युवा प्रभात संघाला लागलेला पहिला झटका पहिली विकेट. नक्कीच प्रसाद शिर्के चांगल्या प्रकारची आक्रमक शैली धारण केली होती या खेळाडूने. मात्र विकेट गमवावी लागली. सकलेण्याने काय कमबॅक केलाय. काउंटर अटॅक केला गेला होता प्रसाद यांच्या माध्यमातून. मात्र अंततः एक विकेट आपल्या संघासाठी प्राप्त केली. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये. अमेय पवार मैदानामध्ये दाखल होत आहेत. गोलंदाजीमध्ये चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली होती पहिल्या इनिंगमध्ये. विकेट्स देखील महत्त्वपूर्ण विकेट देखील आपल्या संघासाठी प्राप्त केले होते. आता मात्र फलंदाजीची वेळ आली आहे. फलंदाजीमध्ये देखील तुम्हाला चांगल्या प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल. अमेय पवार ऑन द स्ट्राईक असतील. सकलेन याने नक्कीच पहिल्या काही चेंडूवरती थोडासा डिस्टर्ब झाला होता. आता मात्र गाडी ट्रॅकवरती आलेली पाहायला भेटते. यावेळी लेट कट केलाय चेंडूला. तिकडे क्षेत्ररक्षक असेल कव्हरच्या रिजनमध्ये चेंडूला अडवलं जात आहे. एक धावून काढली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहतोय. अक्षय मांडवकर आणि अमेय पवार या 2 फलंदाजांच्या मध्ये प्रसाद शिर्के एक विकेट देखील गमवावी लागली. प्रसाद शिर्केच्या रूपामध्ये 48 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलाय युवा प्रभात हा संघ. इथे फिल्डिंग मध्ये काहीसे चेंजेस आपण पाहतोय. अक्षय मांडवकर असेल ऑन द स्ट्राईक. डीप मध्ये स्क्वेअर लेगच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक तैनात असेल आणि लॉंग ऑफच्या दिशेने देखील एक क्षेत्ररक्षक तैनात असेल. प्लॅनिंग काय असेल हे बघणे गरजेचं असेल. सकलेन काझी चांगल्या प्रकारचा एक ऑलराऊंडर आहे. यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज लागली होती. चेंडू सरळ ट्रॅव्हल झाला होता फाईन लेगच्या हातामध्ये. जिकडे रियान क्षेत्ररक्षक असतील. चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय. 2 ओव्हर समाप्त होत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते युवा प्रभात या संघाची 16 या आकड्यावरती. लॉस ऑफ 1 विकेट. चला दापोली 11 आणि कोण बॉयज बोथ कॅप्टन. चला या आपण लवकरात लवकर कॉम्बॉक्सच्या दिशेने आपला टॉस सोडून घ्यायचा लगेचच. दापोली 11 आणि कोण बॉयज.
चला तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात होईल. सौ साधनाताई बाळासाहेब बोत्रे मॅडम या एंड करून गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा रियान याचं पाचारण केलं जात आहे. पहिलं षटक फेकलं गेलं होतं, त्याच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. तिसरं षटक असेल, तिसरं षटक देखील हाताळण्याची जबाबदारी दिली जाते रियानवरती. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहतोय अमय्य पवार, नवीन फलंदाज आलाय. नक्की सेट होण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल या खेळपट्टीवरती. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत 16 धावसंख्येपर्यंत मजल गाठली युवा प्रभात या संघाने. एक विकेट देखील गमवावी लागली. यावेळी नक्कीच यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, चांगल्या प्रकारे चेंडूला फेस केलंय. डीपमध्ये तिकडे क्षेत्ररक्षक असेल, डीप बॅकवर्ड शॉर्टलेगच्या दिशेने एक धावून काढली जाते. नक्कीच चांगल्या प्रकारची सुरुवात आपण पाहिली या सामन्यामध्ये. दोन्ही संघ नक्कीच प्रबळ दावेदार आहेत या स्पर्धेमध्ये. SK चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 2 आपण ही स्पर्धा पाहतोय या दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरती. या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे आणि नक्कीच या दुसऱ्या दिवसातील आजचा पहिला सामना आपण पाहतो युवा प्रभात आणि यंग बॉयज या दोन संघांमध्ये बिग बॅटल रंगताना आपण पाहतोय. इथे अक्षय मांडवकर आला ऑन द स्ट्राईक. नक्कीच अक्षय मांडवकर हा एक असा खेळाडू आहे ज्याने DCL मध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकलं होतं. त्याच्याकडून नक्कीच चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा असेल या सामन्यामध्ये. सेट आहे पूर्णपणे, मोठे फटके खेळण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातोय. तिथे कुठेतरी गतीने चकमा देतोय. रियान आपण पाहिलं होतं षटक क्रमांक 1 ज्याच्या माध्यमातून फेकलं गेलं होतं, तिथे देखील चेंज ऑफ पेस त्याने सातत्याने केले होते. आणि चेंज ऑफ पेस जेव्हा जेव्हा गोलंदाज करताय त्या खेळपट्टीवरती तेव्हा तेव्हा फलंदाज कुठेतरी बीट होत आहे चेंडूला फेस करण्यामध्ये. इथे देखील स्लोवर चेंडू फेकला गेला होता आणि अक्षयला देखील कुठेतरी कमीपणा घ्यावा लागला, कुठेतरी बीट झालाय. यावेळी मोठा फटका आलाय. यावेळी कनेक्शन प्रॉपर आहे. अक्षय मांडवकर च्या बॅट मधून येतो या मॅच मधील पहिला षटकार. चला दापोली 11 आणि कोण बॉयज या दोन संघांचा इथे टॉस उडवला जातोय. दापोली 11च्या कॅप्टन्सना विनंती असेल कृपया आपण या कॉम्बॉक्सच्या दिशेने लगेचच आपण टॉस उडवून घ्यायचा आहे. तसेच कोण बॉयज इथे चालू असलेला सामना आपण पाहतोय. चांगल्या प्रकारचा गेम. इथे रनआउटचा हाफ चान्स क्रिएट होऊ शकतो का? नक्कीच तिथे गॅपमध्ये चेंडूला खेळलं होतं आणि गॅपमध्ये हलक्या हाताने पुश केल्या कारणास्तव नक्कीच तिथे 2 रन धावून काढले जात आहेत. दापोली 11 आणि कोण बॉयज या दोन संघांमध्ये बिग बॅटल आपण पाहणार आहोत. या पुढील तो सामना असेल. आदरणीय साहेबभाई पठाण सर यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेक उडवला जातोय. आणि इथे मैदानामध्ये जर गेलो तर इथे अक्षय मांडवकर आउट होतोय. नक्कीच थोडासा बीट झाला होता आणि अगदी फर्निचर डिस्ट्रॉय झालंय. अक्षय मांडवकर बॅक टू द पॅव्हिलियन. मोठी विकेट युवा प्रभात दापोली संघाची. एक मोठी आशा मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहतोय. नक्कीच 10 चेंडू आतापर्यंत फेस केले होते. 10 चेंडूंमध्ये 9 धावा वैयक्तिकरित्या बनवल्या. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 25 या आकड्यावरती. नक्कीच दापोली 11 आणि कोण बॉयज या संघांमध्ये टॉस उडवला गेलाय. कोण बॉयज संघाने टॉस जिंकलाय आणि मला वाटतं बॉलिंग स्वीकारली. दापोली 11 संघाला फलंदाजीसाठी लगेचच आज सामना संपल्यानंतर तयार राहायच्या. दोन्ही संघांनी लगेचच आपण तो सामना देखील खेळवला जाईल. नवीन बॅटर मैदानामध्ये सिद्धू केळसकर मैदानामध्ये दाखल होत आहेत. हे दोन फलंदाज असतील मैदानामध्ये, अमय्य पवार आणि सिद्धू केळसकर. या दोन्ही फलंदाजांसाठी एक सुटेबल कंडिशन असेल. नक्कीच मोठे फटके खेळण्याची आता गरज आहे युवा प्रभात या संघाला. जर सामना जिंकायचा असेल तर या जोडीवरती नक्कीच थोडा भार असेल, महत्त्वपूर्ण जबाबदारी असेल. पहिला सामना आहे. नक्कीच या स्पर्धेमध्ये एक विजयाने सुरुवात करण्याचा दोन्ही टीमचा मानस असेल. चांगली सुरुवात झाली या सामन्याची.
चांगलं बॅटल रंगताना आपण पाहतोय. अक्षय मांडवकरने षटकार ठोकला होता, त्याच्यानंतर त्याची विकेट प्राप्त केली रियानने. यावेळी सिद्धू केलस्कर डाऊन द ग्राउंड फटका खेळला आणि तिकडे अझरच्या हातामध्ये चेंडूने पूर्णविराम घेतलाय. सिद्धू केलस्कर बॅक टू द पॅव्हिलियन. युवा प्रभात दापोली संघाला लागेल 2 बॅक टू बॅक झटके. नक्की चांगल्या प्रकारे कमबॅक करून दिलाय आतापर्यंत. रियानाच्या जर गोलंदाजीचा विचार केला तर अक्षय मांडवकरने षटकार ठोकला होता, त्याच्यानंतर एक दुहेरी धाव आली. त्याच्यानंतर अक्षय मांडवकर आणि सिद्धू केलस्कर या 2 मोठ्या फलंदाजांचे विकेट आपल्या संघासाठी प्राप्त केलेत. नवीन बॅटर आपण मैदानामध्ये पाहतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत मिथुन सर, ज्यांनी नक्कीच या स्पर्धेमधील पहिलं मेडन षटक फेकलं होतं. मागच्या इनिंगमध्ये काय गोलंदाजी केली होती त्यांनी. एक विकेट देखील प्राप्त केली होती आपल्या संघासाठी आणि विकेट मिळून ते षटक होतं. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज असेल युवा प्रभात या संघाला जिंकण्यासाठी. 12 मध्ये 23 करायचे आहेत. कंपल्सरी चेजचा फॉर्म्युला असेल. 2 मोठे विकेट्स देखील मागच्या षटकामध्ये गमाव्या लागल्या त्यांना. अक्षय मांडवकर आणि सिद्धू केलस्कर 2 खंदे फलंदाज, 2 बिग हिटर मैदानाच्या बाहेर परतावलेत. रियानाने चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली सातत्याने. पहिल्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी, तिसरं षटक जेव्हा हाताळण्यासाठी आला तेव्हा देखील चांगली गोलंदाजी. गोलंदाजी ट्रॅक वरती नवीन बॉलर मासूम येतोय. यावेळी मासूम वरती काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. अमय पवाराच्या माध्यमातून डाऊन द ग्राउंड फटका खेळला होता. तिथे थोडीशी मिसअंडरस्टँडिंग आपण पाहतोय. तालमेलची कमी आणि विकेटची हमी. नक्कीच थोडीशी मिसअंडरस्टँडिंग आपण पाहिली होती दोन्ही फलंदाजांमध्ये. मिथुन सरांना आपली विकेट गमावी लागते रनआउटच्या रूपामध्ये. मिथुन सर बॅक टू द पॅव्हिलियन जात आहेत. इथे कुठेतरी जो मोमेंटम भेटला होता युवा प्रभात या संघाला, तो मोमेंटम पूर्णपणे ब्रेक केलाय. मागच्या षटकामध्ये रियानने 2 महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त केले होते आणि या षटकाच्या सुरुवातीलाच म्हणजे पहिल्या चेंडूवरती रनआउटच्या रूपाने मिथुन सरांना विकेट गमावी लागली. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये अक्षय पवार. अक्षय आणि अमेय या 2 फलंदाजांची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. चांगल्या प्रकारच्या फलंदाजीची अपेक्षा असेल या दोघांकडून. इथे कुठेतरी सामन्यामध्ये ट्विस्ट आलाय. 3 बॅक टू बॅक विकेट आपल्या संघासाठी प्राप्त केलेत. एक टीम वर्क, प्रॉपर टीम वर्क आपण पाहिलाय सनी यंग बॉयज या संघाकडून. मासूम नक्कीच चांगल्या प्रकारची गोलंदाजी, महत्त्वपूर्ण षटक हाताळतोय आतापर्यंत. चांगल्या प्रकारे सुरुवात केली. रनआउटच्या रूपाने एक विकेट आपल्या संघासाठी प्राप्त केला गेलाय.
अक्षय पवार नवीन बॅटर मैदानामध्ये आणि पूर्णपणे बीट केलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय मासूम नक्कीच चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहत आलोय आणि महत्त्वपूर्ण विकेट महत्त्वपूर्ण षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्यावरती दिली जाते. आतापर्यंत चांगल्या प्रकारचे 2 चेंडू आपण त्याच्या माध्यमातून पाहिलेत. अक्षय पवार मोठे फटके खेळावे लागतील. यावेळी नक्कीच फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. कनेक्शन प्रॉपर झालं नव्हतं. तिकडे क्षेत्ररक्षक अझर स्वतः कॅप्टन असतील टीमचे त्यांच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 धावून काढली जाते. या एका धाव्याने अर्थातच अमेय पवार ऑन द स्ट्राईक असतील. अमेय आणि अक्षय या दोघांची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. युवा प्रभात या संघाला जर सामना जिंकायचा असेल तर नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील. मासूम कुठेतरी वंचित ठेवतोय ते मोठे फटके खेळण्यापासून समोरच्या संघातील फलंदाजांना. महत्त्वपूर्ण षटक हाताळतोय. आतापर्यंत जर विचार केला तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय त्याच्या माध्यमातून. यावेळी अमेय पवार ऑन द स्ट्राईक होता. इथे कुठेतरी लाईन आणि लेंथ मध्ये बिघाड आपण पाहिलाय. आउटसाइड ऑफ स्टंप टाकण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू थोडंसं वाईड लाईनच्या दिशेच्या बाहेर होता. नक्कीच पंच आपले दोन्ही हात इथे समांतर करतायत. एक्स्ट्राच्या रूपाने युवा प्रभात दापोली संघाच्या धावसंख्येमध्ये एका धावेची भर झाली होती. त्याच्यानंतर मात्र अगदी सुरेख पद्धतीचा कमबॅक करून दिलाय. पुलरलेनचा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र कनेक्शन कोणत्याही प्रकारचं झालं नाही. चेंडू आणि बॅटमध्ये डॉट बॉल येतोय. चांगल्या प्रकारचे षटक आपण पाहतोय. नक्कीच प्रेशरमध्ये असतील दोन्ही संघ आणि प्रेशरमध्ये असताना मासूम याचं एक प्रभावशाली षटक आपण पाहतोय. यावेळी मात्र कनेक्शन प्रॉपर आहे. डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. सरळ चेंडू जातोय 6 धावांसाठी. अमेय पवारच्या बॅटमधून ब्रँडेड असा षटकार. नक्कीच आतापर्यंत ज्या प्रकारे षटक हे जात होतं नक्कीच त्या प्रकारे या षटकाराची कुठेतरी गरज होती. एक मस्ट निडेड षटकार आलाय युवा प्रभात या संघासाठी. त्यानंतर नक्कीच कुठेतरी लाईन आणि लेंथ म्हणजे बदल करण्याचा प्रयत्न होता मात्र इथे आणखीन एक वाईट बॉल आलाय. आणखीन एक एक्स्ट्राच्या रूपाने युवा प्रभात या संघाच्या धावसंख्येमध्ये एका धाव्याने भर होते. यावेळी नक्कीच काय चेंडू फेकलाय. द्वारकर पद्धतीचा चेंडू होता. चेंडू डॉट येतोय. चांगल्या प्रकारे हे षटक इथे समाप्त होतंय. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज असेल युवा प्रभात या संघाला जिंकण्यासाठी. 6 मध्ये 13 बनवायचे आहेत. मोठं षटक असेल. महत्वपूर्ण षटक असेल या सामन्यामध्ये. 6 मध्ये 13 बचाव करायचे आहेत. बघूया गोलंदाजी ट्रॅक वरती कोणावरती विश्वास दाखवला जातोय. 6 मध्ये 13 बचाव करायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाज राहित याचं पाचारण केलं जाते. 6 मध्ये 13 बचाव करण्यासाठी महत्वपूर्ण जबाबदारी दिली जाते राहित याच्यावरती. समोर अगदी तितक्या ताकदीचे फलंदाज दोन्ही फलंदाज अमेय पवार आणि अक्षय पवार. आतापर्यंत दोन्ही सेट फलंदाज असतील. 6 मध्ये 13 बचाव करायचा. 6 मध्ये 13 धावांची गरज असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज राहित तयार होतोय. नक्कीच जर 6 मध्ये 13 धावा या बनवायच्या असतील तर सुरुवातीपासूनच नक्कीच एक मोठा फटका खेळावा लागेल. बघूया राहित इथे फिल्डिंग मध्ये चेंजेस कायचे आपण पाहतोय. जफर यांच्या माध्यमातून केले जात आहेत. फिल्डिंग पूर्णपणे
अक्षय पवार याच्यासाठी लेग साईडच्या दिशेने डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. 6 मध्ये 13 धावांची गरज. कोणत्या संघाच्या बाजूने हा सामना झुकेल येणारा वेळ मात्र तुम्हाला सर्व काही सांगून जाईल. 6 मध्ये 13 धावांची गरज. अक्षय पवार ऑन द स्ट्राईक असेल. पहिला चेंडू अगदी अलॉंग द कार्पेट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक असेल तिकडे डीप मध्ये थोडीशी मिसफील्ड आपण थोडंसं फंबलिंग आपण पाहिले. रनआउटचा चान्स होऊ शकला असता. इथे मला वाटतं नो चेंडू आहे. इथे रिव्ह्यू सिस्टम नाही आहे. अंपायर डिसिजन विल बी लास्ट डिसिजन. तुम्हाला पंचांचा निर्णय हा मान्य करावा लागेल. खेळाडूंना विनंती असेल आपण पंचांशी वाद नाही घालायचा आहे. सेवन या आकड्यावरती इथे कुठेतरी नक्कीच नवीन बॅटर आपण पाहतोय. शैलू जालगावकर फलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. नक्कीच पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं नो चेंडू होता. त्या नो चेंडूवरती एक अतिरिक्त धाव म्हणजे दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न होता. ती दुसरी धाव काढण्याच्या प्रयत्नामध्ये अक्षय पवार बॅक टू द पवेलियन आपण पाहिलाय. या पुढचा चेंडू मात्र फील्डचा असेल. फील्डचा चेंडू फेस करण्यासाठी फलंदाज आपण पाहतो शैलू जालगावकर. त्याने नक्कीच आपल्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून चांगली विकेट किपिंग केली होती पहिल्या इनिंग मध्ये. आता मात्र फील्डचा चेंडू फेस करायचा आहे. फील्डचा चेंडू आहे. दोन्ही फलंदाज दोन्ही संघातील सर्वच खेळाडू आता मात्र नक्कीच दबावात असतील. पहिला चेंडू फ्रीडचा फेकला गेला होता. 6 मध्ये 13 धावांचा बचाव करण्यासाठी सुरुवात झाली होती राहित याची. मात्र पहिला चेंडू नक्कीच फ्रीडचा बॉल असेल. शैलू फ्रीडचा बॉल अगदी शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. पुल केलाय चेंडूला. तिकडे देखील क्षेत्ररक्षक असेल त्यांना तिथे नक्कीच चांगल्या प्रकारे नकार दिलाय. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली जाते. अमय्य पवाराच्या माध्यमातून नक्कीच आतापर्यंत सेट बॅट्समन आहे या क्रीज वरती. मोठे फटके खेळण्याची त्याच्यामध्ये देखील क्षमता आहे, प्रबळता आहे, प्रतिभावान तो खेळाडू आहे. अमय्य पवार यावेळी फटका खेळला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि अमय्य पवाराची मोठी विकेट प्राप्त करतायत. अमय्य पवार या सिच्युएशनला आउट होणं हे नक्कीच युवा प्रभात या संघासाठी धोकादायक ठरू शकतं. सुंदर प्रकारे कॅच पकडली जाते तिकडे मिड विकेटच्या रिजन मध्ये. अमय्य पवार बॅक टू द पवेलियन. मोठी विकेट. राहित आपल्या संघासाठी मोठी विकेट प्राप्त करतो. नक्कीच चांगल्या प्रकारची सुरुवात आपल्याला पाहायला भेटली नव्हती. पहिला चेंडू नो बॉल होता. त्याच्यानंतर फील्डच्या चेंडूवरती मात्र 1 रन आला. त्याच्यानंतर अमय्य पवार याची मोठी विकेट आपल्या संघासाठी प्राप्त केली. राहित आपल्या संघाला नक्कीच कुठेतरी कमबॅक करून देतोय. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल युवा प्रभात या संघाला जिंकण्यासाठी. काय सामना आपण पाहतोय. 6 मध्ये 13 धावांचा बचाव करण्यासाठी उतरला होता. पहिला चेंडू नो बॉल होता. त्याच्यानंतरच्या फ्रीडच्या चेंडूवरती फक्त आणि फक्त 1 धाव आली. त्याच्यानंतर मात्र ट्विस्ट आला. अमय्य पवार याची विकेट घेतली. नवीन बॅटर आपण पाहतोय संजू. यावेळी संजूने फटका खेळला डाऊन द ग्राउंड. तिकडे अझहर असते. ओहो काय झेल पकडलाय. काय झेल पकडला. स्वतः कॅप्टन होते तिकडे चेंडू खाली आणि काय झेल पकडलाय. ह्या झेलची चर्चा नक्कीच सोशल मीडियावरती मात्र जास्त प्रमाणात होईल. काय झेल पकडलाय. संजू याला आपली विकेट गमावी लागते. 2 बॅक टू बॅक विकेट्स.
नक्कीच जो झेल पकडला होता, जर सरांनी त्या झेलसाठी बंटी सरांकडून 100 रुपयाचं प्राइज दिलं जातंय. काय झेल पकडलाय अजरने, चांगल्या प्रकारे झेल पकडला होता तिकडे. कुठेतरी या सामन्यामध्ये ट्विस्ट आलाय. 2 बॅक टू बॅक विकेट आपल्या संघासाठी प्राप्त केलेत. राहित काय गोलंदाजी करतोय या षटकामध्ये. 6 मध्ये 13 धावांचा बचाव करण्यासाठी उतरला होता आणि आतापर्यंत चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली. नवीन बॅटर येतोय मैदानामध्ये, अंकित. लेफ्ट हँडेड बॅटर असेल, नक्कीच याच्यावरती देखील महत्वपूर्ण जबाबदारी असेल. आल्या मोठे फटके खेळावे लागतील. राहित काय गोलंदाजी करतोय खेळाडू, आतापर्यंत जगडून ठेवलाय. एकही मोठा फटका खेळू दिला नाही या खेळाडूने. 2 बॅक टू बॅक विकेट आपल्या संघासाठी देखील प्राप्त केल्या आहेत. पहिली विकेट आली होती ती म्हणजे अमेय पवार याची मोठी विकेट. त्याच्या पुढच्या चेंडूवरती अझर याच्या सुरेख क्षेत्ररक्षणा कारणास्तव संजू देखील बॅक टू द पॅव्हिलियन गेलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय. पहिला चेंडू फेस केलाय. चांगल्या गतीने हा चेंडू हाताळला गेला होता आणि इथे कुठेतरी जोश दिसतोय. सर्व खेळाडू अगदी एकजुटीने आपल्याला पाहायला भेटतात खेळताना यंग बॉयज संघाचे. आता मात्र समीकरणामध्ये पूर्णपणे बदल होतोय. 2 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज असेल. 2 मोठे हिट्स, 2 मोठे स्ट्रोक्स, मॅच तुमच्या पॉकेटमध्ये असेल. त्याच्यासाठी मात्र राहित याच्या गोलंदाजीवरती तुम्हाला आक्रमण करायला लागेल. 2 चेंडू 10 धावांची गरज. अंकित याच्यावरती नक्कीच लक्ष असेल या सामन्यामध्ये. जर हा सामना या परिस्थितीमधून जिंकवून दिला तर हा नक्कीच हिरो बनू शकतो. मात्र राहित तितक्या ताकदीचा गोलंदाज आहे. 2 चेंडू 10 धावांची गरज. इथे नक्कीच थोडासा नो बॉल दिला जातोय. आणखीन एक ट्विस्ट येतोय मॅच मध्ये. ट्विस्ट अँड टर्न पूर्णपणे सामना इथे बदलतोय. नो बॉल दिला जातोय अंपायर बिन सरांकडून. कोणी वाद घालू नये पंचांशी. सर्व खेळाडूंना विनंती असेल, यंग बॉयज संघाच्या अंपायरचा डिसिजन हा अंतिम डिसिजन असेल, तुम्हाला तो मान्य करावा लागेल. कोणीही वाद घालू नये. सर्व खेळाडूंना विनंती असेल यंग बॉयज संघाच्या. इथे अंकित याला आपली विकेट गमावी लागते. नो बॉल असेल हा. या पुढचा चेंडू नक्कीच फ्री हिटचा चेंडू असेल. 2 चेंडू 8 धावांची गरज आणि फ्री हिटचा चेंडू फेस करेल शैलू जालगावकर. याच्या बॅट मधून आतापर्यंत एकही मोठा स्ट्रोक आपल्याला पाहायला भेटला नाहीये. आता मात्र या मुवमेंट वरती, या क्षणावरती मोठा फटका खेळावा लागेल. 2 चेंडू 8 धावांची गरज. 2 चौकार तुम्हाला लगावे लागतील किंवा 1 षटकार आणि 1 दुहेरी धावाने देखील तुम्ही विजय प्राप्त करू शकता. दोन चेंडू 8 धावांची गरज. राहित काय गोलंदाजी करतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. आतापर्यंत आपल्या संघासाठी महत्वपूर्ण कॉन्ट्रीब्युशन देतोय आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. 2 चेंडू 8 धावांची गरज. अर्थातच फ्री हिटचा चेंडू फेस करेल शैलू जालगावकर.
शफल झालाय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागते, चेंडू सरळ ट्रॅव्हल करतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आता मात्र 1 मध्ये 7 पाहिजेत. कंपल्सरी चेजचा फॉर्म्युला असेल. 1 चेंडू आणि 7 धावांची गरज. इथे कोणत्याही प्रकारची चूक अपेक्षित नसेल गोलंदाज राहीद याच्या माध्यमातून. इथे जरी षटकार देखील आला तरी मात्र यंग बॉयज संघ हा सामना जिंकू शकतो, कारण कंपल्सरी चेसच्या स्पर्धेमध्ये पूर्ण स्पर्धेमध्ये फॉर्म्युला असेल. चांगल्या प्रकारची आपण गोलंदाजी पाहिली सातत्याने यंग बॉयजच्या सर्वच गोलंदाजांकडून. आता मात्र 1 चेंडू आणि 7 धावांची गरज. फलंदाज आपण पाहतोय दिलीप सर असतील बॅटिंग क्रीज वरती. राहीद याचा पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू आणि मॅच विन होतोय. यंग बॉयज संघ हा इथे सामना जिंकतोय. काय सामना, इथे विजय प्राप्त केलाय. तसेच या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार दिला जाईल, मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड दिला जाईल रियान याला. आपल्या चांगल्या प्रकारच्या गोलंदाजीसाठी त्याला देखील मॅन ऑफ द मॅच ने आपण इथे सन्मानित करू. अजर कॉमेंट्री बॉक्स कडे या आणि रियान तुम्ही सुद्धा या. नक्कीच एका रोमांचक सामन्यामध्ये विजय प्राप्त केला यंग बॉयज या संघाने. युवा प्रभात संघाला इथे पराभव पत्करावा लागतोय. चला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड दिला जाईल रियान याला. नक्कीच तसेच अजर यांना देखील विनंती असेल आपण देखील कॉम्बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. या पुढील लगेचच सामना खेळवला जाईल दापोली 11 आणि कोण बॉयज या संघामध्ये. या 2 संघांमध्ये बिग बॅटल रंगेल आणि यापुढे तुम्ही ऐकाल द व्हॉइस ऑफ दापोली मिस्टर सनी मोहिते सर यांना. याच दरम्यान नासिर भाई चिपळूणकर सरांचं आगमन झालंय. नासिर सर तुमचं देखील मनापासून स्वागत करतोय. त्याचबरोबर मुस्तकीम राखंगे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनापासून स्वागत.